नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। जर कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो। स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच SSC कडनं आता नवीन 8326 पदांसाठीची भरती या ठिकाणी आलेली आहे। तर मित्रांनो, यामध्ये जर आपण पाहिलं तर जी पोस्ट आहे ती पोस्ट असणार आहे मल्टीटास्किंग स्टाफ आणि हवालदार। आता हवालदार ही जे पद आहे ते ग्रुप Cचं पद असणार आहे आणि यासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन तुमचे चालू होत आहे 27 जून 2024 पासून आणि अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे 31 जुलै 2024 पर्यंत। साधारणतः 1 महिन्याचा कालावधी तुमच्याजवळ आहे। जर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करताय तर तुमची शेड्यूल ऑफ एक्झामिनेशन असणार आहे CBT जी होणार आहे ती होईल ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 मध्ये। खाली येऊया, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मित्रांनो ही ग्रुप Cच्या पोस्ट आहे दोन्ही पण। जर आता MTSचं जर आपण पद पाहिलं ते पण ग्रुप Cचंच आहे आणि या ठिकाणी हवालदार हे जे पद असणार आहे ते असणार आहे मित्रांनो सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स ह्या डिपार्टमेंटमध्ये ह्या जागा असतील। त्याचबरोबर सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स या डिपार्टमेंटमध्ये देखील हवालदारच्या जागा असणार आहे। तर आता MTSसाठी जागा किती आहेत तर मित्रांनो MTSसाठी टोटल जागा असणार आहेत 4887 जागा आणि हवालदार पदासाठीची जागा सांगतो दोन्ही डिपार्टमेंट मिळून ते असणार आहे 3439 जागा। तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं असेल तर करू शकता, कारण का जागा खूप जास्त आहेत। ओके, तर खाली येऊया, या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट्स आपण पाहून घेऊया। तर महत्त्वाच्या पॉईंट्समध्ये जर पाहिलं तर मित्रांनो नॅशनॅलिटी इंडियन असणं आवश्यक आहे एज लिमिटमध्ये। जर तुम्ही MTSसाठी अप्लाय करताय तर तुमचं एज हे 18 ते 25 वर्ष असणं आवश्यक आहे। जर तुम्ही हवालदारसाठी अप्लाय करताय तर 18 ते 28 वर्षातील उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात। ओके, तर खाली येऊया, खाली आल्यानंतर बाकीचे महत्त्वाचे पॉईंट्स पाहूया। SC/ST वाल्यांना 5 वर्षाची सूट आहे, OBC वाल्यांना 3 वर्षाची एज लिमिटमध्ये सूट मिळेल। तर मित्रांनो एक्झामिनेशन पॅटर्न पण सिंपल आहे, या ठिकाणी नक्कीच तुम्हाला अप्लाय करायचं आहे, एकच परीक्षा होणार आहे तुमची। तर या ठिकाणी एसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये शैक्षणिक पात्रता तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। 10वीचा रिझल्ट तुमचा डिक्लेअर होणं आवश्यक आहे। जर तुम्ही लास्ट इयरला असाल 10वीला तर अप्लाय करू शकत नाही, हे लक्षात ठेवायचे। ओके, तर मित्रांनो हा एक पॉईंट पाहूया। आता जी काही एक्झामिनेशनची पेपर असणार आहे तुमचा तो तुम्ही आता मराठीसुद्धा देऊ शकता। हिंदी, इंग्लिश आणि मराठीचा पण या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनमध्ये 2 सेक्शन होते मित्रांनो। पहिला जो सेक्शन असेल त्यामध्ये न्यूमेरिकल आणि मॅथमॅटिकलवरती 20 प्रश्न असतील, 60 गुण त्याला असतील। त्यानंतर सेकंड असणार आहे रिझनिंग ॲबिलिटी अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, 20 प्रश्न 60 गुण असतील, 45 मिनिटाचा कालावधी असेल मित्रांनो या ठिकाणी। ओके, सेशन 2 मध्ये जर आपण पाहिलं तर जनरल अवेअरनेस असणार आहे 75 गुणांसाठी 25 प्रश्न येतील, त्याच्यावरती एका प्रश्नाला 3 गुण आहेत। इंग्लिश लँग्वेजसाठी पण 25 प्रश्न 3 गुण 75 मार्काचा पेपर होईल, 45 मिनिटाचा कालावधी तुमच्याजवळ या ठिकाणी असणार आहे। कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनला निगेटिव्ह मार्किंग पण मित्रांनो असेलच। ओके, कॅन्डिडेटला 45 मिनिटाचा कालावधी या ठिकाणी असणार आहे दोन्ही सेक्शनसाठी। 13 लँग्वेजमध्ये तुम्ही हा पेपर देऊ शकता। ओके, तर मित्रांनो या ठिकाणी सिलेबस पण मेन्शन आहे, सिलेबस तुम्ही वाचू शकता, त्या दृष्टिकोनाने अभ्यास पण चालू करू शकता। ओके, तर या ठिकाणी जर तुम्हाला हवालदारला अप्लाय करायचं आहे तर मित्रांनो हवालदार या पदासाठी मुख्यतः तुम्ही फिजिकली फिट असणं आवश्यक आहे। तुमची PET म्हणजेच फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होईल, त्यामध्ये मेल कॅन्डिडेटसाठी चालायचं आहे 1600 मीटर 15 मिनिटामध्ये आणि फिमेलसाठी 1 किलोमीटर चालायचं आहे 20 मिनिटामध्ये। त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट जर आपण पाहिली तर 157 सेंटीमीटर हाईट मुलांची असणं आवश्यक आहे, मुलांची हाईट 157 पाहिजे, मुलांची चेस्ट 81 सेंटीमीटर पाहिजे मिनिमम आणि फुगवून त्याच्यामध्ये 5 सेंटीमीटरची वाढ होणं आवश्यक आहे। फिमेलसाठी हाईट 152 सेंटीमीटर आहे, वेट असणार आहे 48 किलो। ओके, तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। 100 रुपये फी आहे। SSCच्या वेबसाईटवरती जायचं आहे, जर तुमचं अकाउंट असेल तर डायरेक्टली अप्लाय करू शकता, नसेल तर नवीन अकाउंट क्रिएट करून अप्लाय करा। नक्कीच अप्लाय करा मित्रांनो। जी मुलं महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीची तयारी करत आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।